संवाद साधण्याने प्रश्न सुटतात आणि वाद निर्माण केल्याने प्रश्न वाढतात. प्लीज संवाद साधा, वाद घालू नका. सहकार्य करा सर्वांना, एकमेकांना एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुफंत. तुमच्याच माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच आम्ही यशस्वीरित्या पार पाडू आणि तुमचं अशा प्रकारचं चांगलं सहकार्य अपेक्षित आहे. जसं आम्हाला सहकार्य करतायत आमचे लाडके प्रेक्षक, ज्यांनी सलग 5 दिवस आम्हाला सुंदर साथ दिली, चांगली दाद दिली. अनेक सामन्यामध्ये ज्यांनी टाळ्यांचा गजर केला, आरडाओरडा, शिट्या वाजवल्या आणि आज सुद्धा वाजणार. आणि त्याच्याने काय होतं की खेळाडूंना एक मनोबल प्राप्त होतं. त्यांना वाटतं की आम्हाला कोणतरी बॅकअप करते, आमचे कोणतरी पाठीराखे मैदानामध्ये आहेत, आम्ही त्यांच्यासाठी जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण ते आम्हाला पाहतायत. त्यांची इच्छा आहे की आम्ही जिंकावं. नक्कीच प्रेक्षक मायबाप म्हणून समजलं जातं कुठल्याही कार्यक्रमामध्ये, कुठल्याही खेळामध्ये. कारण म्हणतात ना की सर्वात मधुर सूर ह्या मैफिलीतील गाण्याचा असतो. ना पहाडातून झजणाऱ्या पाण्याचा, ना सतारीचा, ना सुतारीचा, ना तुतारीचा, ना बासरीचा, ना गोंडस बाळाच्या पायातील वाळ्याचा. सर्वात मधुर सूर असतो तो म्हणजे रसिकांच्या टाळ्याचा. इथं टाळ्यावरचा रसिको ह्या सामन्यासाठी ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम. सलामीची जोडी जयेश महेशजी अनेकांना तोडी. बघायचं आपल्या सामन्यामध्ये वासूला कसे सामोरे जातात. गोलंदाजी मार्क होती. वासू आहे एकदम तगडा खेळाडू कोसले संघाचा, बेधडकपणे ज्याचा खेळ आपण पाहत आहोत गेली कित्येक वर्ष. मागच्या वर्षी सुद्धा आपटी या ठिकाणी त्याने मैदान गाजलं होतं आणि निंबोली संघाला पाणी पाजलं होतं. बलाढ्य संघ निंबोली. आज सुद्धा निंबोलीचा संघ आहे या ठिकाणी ज्याने सामना जिंकलाय. पाहूया चला या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण कशा प्रकारची कामगिरी असेल ते पाहणार आहोत. समोर फलंदाज स्ट्राईक एंडला जयेश बॅकफुटला जाऊन पंच करतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला निघाला. 2 फिल्डरला चेंडू बीट करून जातोय. सीमाच्या जवळ अगदी फूट वर्किंग झालं त्या ठिकाणी आणि सांगतात प्रेक्षक की हा चेंडू स्पर्श झाला सीमारेषेला. 4 धावा. गुड स्टार्ट. शर्तीचे प्रयत्न करणं फार महत्वाचं असं. तो प्रयत्न नाही केला बघा. चेंडू हा इतका वेगाने सुद्धा निघाला नव्हता, परंतु गॅप शॉट सिलेक्शन सुरेख होतं. फलंदाज जयेश ऑफ द मार्क. धावसंख्या 4. वजोली संघ या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय आणि विपक्ष संघ आहे कोसले. आमच्या व्यासपीठावरती नक्कीच रंग भरलेत, शोभा वाढवली आमचे भूषणजी जाधव, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. हो क्लीन बॉल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. जयेश बॅक टू द पॅव्हलियन. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला, आटिचा माइला, आइला रे आइला, आटिचा माइला. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला, आटिचा माइला, आइला रे आइला, आटिचा माइला. तर टाळ्यांचा गजर असू दे. आमचे सन्माननीय भूषण जाधव साहेब आपल्यावर रजा घेत असताना ज्यांनी स्पर्धेची शोभा द्विगुणित शतगुणित केली. कल्याण कृषी बाजार समितीचे संचालक, इतक्या तरुण वयामध्ये डायरेक्टरशिप ज्यांना लाभली, त्यांच्या वडिलांची सेवा सुद्धा अविरत सुरू आहे, आईची सेवा सुद्धा अविरत सुरू आहे. शिवसेनेचा एक चांगलं पदाधिकारी पद ज्यांना लाभले ते भूषणजी जाधव आपल्यावर रजा घेत असताना सोबतीला आत्मानजी भोईर, रोशनजी जाधव आणि त्यांना निरोप देत असताना आमचे आयोजक मंडळ किरणजी मोरे, नितीनजी मोरे. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि आपण असंच येत राहावं आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या लाख लाख शुभेच्छा. लाऊड अपील मैदानामध्ये नवीन बॅट्समन आलेला आहे कल्पेश, 1 डाऊन बॅट्समन. धावसंख्या 4 आहे. जो चौकार लगावला होता जयेश, लगेचच क्विक रिप्लाय दिलं गोलंदाज वासूने जयेशला. क्लीन बॉल केलं होतं. दांडी गोल, त्रिफळाचीत. यालाच म्हणतात पलटवार. वार पे वार, पलटवार. ओव्हर द विकेट. आता सुद्धा खोलट टप्प्याचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून खोदून काढलाय. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन कव्हर करतोय. वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूची वाट बघत नाही. चेंडूपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे.
जसं आपण देवाला आपल्याकडे बोलू शकत नाही, आपल्याला मंदिरात जावं लागतं. फार महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला चांगलं दर्शन घडतं. अनेक तास, अनेक दिवस आपण रांगेमध्ये उभा राहतो. फॉलो केलं पाहिजे. वाट नाही बघायची. वाट बघितली त्याला अहंकार समजलं जातं आणि पुढे निघून गेलं त्याला म्हणतात नम्रपणा. म्हणून तर आपल्या देव प्रसाद देत असतं आणि आपल्या कार्याला सफलता प्राप्त होते. चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग स्ट्रोक. बचावला फलंदाज, झेल कॅरी नाही झाला त्या ठिकाणी. आणि धावसंख्या ती म्हणजे जागेवरच आहे, 5 वर. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आहे. एक सामना निंबोली संघाने जिंकलाय, त्यानंतर मांडा, त्यानंतर सोर, आणि हा चौथा सामना रंगतोय गावदेव ओझरली वर्सेस कोसळे. MD स्पोर्ट्स कोसले असं नाव आहे, नामकरण आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, पंचांचे बोट आकाशामध्ये, कॉट बिहाइंड, लाऊड अपील. बॅटची कडा घेऊन चेंडू कॅरी झाला इष्टीच्या मागे आणि सुरेख झेल टिपला विकेट किपरने. सेकंड विकेट डाऊन. सुंदर पीस ऑफ बॉलिंग, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम वासू. 2 धक्के दिले त्यांनी पहिल्याच षटकामध्ये. एक क्लीन बॉल केलं आणि आत्ताचा चेंडू सुद्धा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. किंचितसा टप्पा अँगल झाला, टर्न झाला आणि उसवे घेतल्यामुळे बॅटला मिडल नव्हता, बॅटला चुंबन घेऊन गेला विकेटच्या मागे. दुसरा विकेट ओझोली संघाचा इथे पडलेला आहे. धावसंख्या 5 असताना पहिले षटक सुद्धा समाप्त झालं. मला माझे धावसंख्याकडे एक निलेश घरत चांगली साथ देत आहेत आणि माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक उत्तुंग भरायला घेणारे कॉमेंटेटर आपण ऐकता, ज्यांना 5 दिवस राजू जाधव जबरदस्त ज्याने कार्य केले आणि नक्कीच ते सक्सेस होत आहेत आणि झालेत मी म्हणू शकतो, कारण त्यांना अनेक मागणी आहे परिसरामध्ये. नक्कीच राजू, तुला सुद्धा माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा की तुला पुढचं वाटचालीसाठी नक्कीच तुझं भवितव्य उज्ज्वल व्हावं. कारण ज्यांनी नेहमीच माझ्या नावाचा उल्लेख केला अनेक ठिकाणी, तितकं मोठं नाव नाहीये साहेब. आपण मरेपर्यंत कार्य करणार, शिकत राहणार, फार महत्वाचं आहे. मोठं नाही समजायचं. तुमचा मोठेपणा आहे मनाचा, जमिनीवरच राहायचं, पण तो हात आपले आकाशापर्यंत पोहोचले पाहिजेत, पाय जमिनीवरती रोवले पाहिजेत, फार महत्वाचं आहे. उत्तुंग भरारी घ्यायची, स्काय इज द लिमिट, बट आपलं लेग ऑन द अर्थ, डाऊन टू अर्थ असं म्हटलं जातं. तर चला मैदानामध्ये दुसरा षटक मार्गस्थकारी गोलंदाज संकेत, समोर फलंदाज आहे कल्पेश, वन डाऊन बॅट्समन जो आला होता. इनॅट 4 आलेला आहे संदीप, त्यासोबतीला ओपनिंग पेअर बाद झाले जयेश आणि महेश. धावांचा आलेख वाढवावा लागेल, ती क्षमता आहे ओझोली संघामध्ये, क्षमतेनुसार खेळावं लागेल. हा चेंडू उचलता आला नाही, पण तो छानपैकी ऑन आपण पाहतोय लॉंग ऑन कव्हर करतोय वेगाने. फक्त सिंगलची प्राप्ती होते फलंदाज कल्पेशला. धावसंख्या सिंगलने 6 वर, 6 ऑन द बोर्ड. जय मसोबा आयोजित चिंचवलीच्या वतीने युवा सेना चषक 2021 पाहतो आपण. आधारस्तंभ स्पर्धेचे 2 जनक, 2 पिलर, 2 खांब, किरणजी मोरे आणि नितीनजी मोरे, त्यांच्या सोबतीला त्यांच्या सर्व भिंती, आयोजक मंडळ चिंचोली गावचे, सहकारी मंडळ, सोबतीला ग्रामस्थ मंडळ. 6 धावा. चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन, बघा अचूक मार, अचूक लाईन अँड लेन म्हणू शकतो आपण याला. गुडलेनच्या थोडासा अलीकडे टप्पा ठेवतोय गोलंदाज त्या ठिकाणी. संकेत चांगले संकेत देतोय की मी चांगला गोलंदाज बनणार आहे आणि बनलेलो आहे. बघा फलंदाजाला निमंत्रित करतोय बाहेर येण्यासाठी. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडून चेंडू स्विंग होतोय, हे फार महत्वाचं आहे. चकमा दिला ह्या चेंडूने फलंदाज संदीपला. धावसंख्या स्थिर आहे 6 वर. षटक मार्गस्थ दुसरं. फिल्डिंग सजवली जाते. ऑफ साईडला आपण वाईडिस लॉंग ऑफ बघू शकतो. एक डीप कव्हर घेतलेला आहे, डीप कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन आणि एक फ्लाइंग स्लिप. शॉर्ट थर्डमॅन कडे चेंडू जातोय आणि बीट होईल का नाही. फ्लाइंग स्लिप वेगाने गेला, चांगलं कव्हरिंग आहे, चांगली फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम फिल्डर कृष्णा. नक्कीच कृष्णाने काही धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. कृष्णाची दाद मिळते, टाळ्यांनी कौतुक केलं जाते आणि का नको केलं पाहिजे. प्रेक्षक कक्ष आमचे
खसाखस भरलेल्या आहेत. काल एक मोठी स्पर्धा साकार झाली निंबोली या ठिकाणी आमदार चषक 2021. जबरदस्त स्पर्धा, खूप छानपैकी अनिसेत दळवी यांचं नियोजनबद्ध आयोजन आपण काल पाहिलं. आणि हा चेंडू थोडासा आउट स्विंग होत आहे, टप्पापर्यंत बाहेर निघतोय. पंच निहात असताना प्रवीण विषय सांगतायत की इट्स अ वाईट डिलिव्हरी. इम्पॅक्ट चेक केलं प्रवीणने, चेंडू कुठे गॅदर केला ते बघितलं, फिनिश कुठे झाला ते बघितलं आणि त्यानुसारच अचूक निर्णय दिला भाऊंनी, आमचे लावडके भाऊ प्रवीण विषय. धावसंख्या अवांतरने फुलते 8 वर. 8 ऑन द बोर्ड. जागा बनवून हुक करायचा होता परंतु नाही. शफल होताना पाहतात गोलंदाज, चाणाक्ष गोलंदाज संकेत. फलंदाज एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला येतोय, स्टान्स कसा बदलतोय हे पाहिल्यानंतरच रिलीज ऑफ द डिलिव्हरी करतो. हे फार महत्वाचं आहे. तुमचा वेग महत्वाचा नाहीये, तुमची लाईन महत्वाची नाहीये, तुम्ही फलंदाजाच्या अनुसार बॉलिंग टाकली पाहिजे. एक्झॅक्टली फलंदाज पुढे येतोय, मागे जातोय, बॅकफुटला फ्रंटफुटला येतोय, हे पाहिलं पाहिजे. हे पाहतो, अचूक अचूक मारा, फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग. एकदा टाळा असू द्या मी म्हणू शकतो संकेतसाठी. अक्षरशः फलंदाजाला मैदानामध्ये मामा बनवतोय. फटका मारू देत नाही, जागा देत नाही, मिडल होऊ देत नाहीये. यालाच म्हणतात खेळवणं. खेळवते मैदानामध्ये संदीपला. संदीपने अनेक डॉट खेळले, 3 डॉट या षटकामध्ये. 1 वाईट, 2 सिंगल. धावसंख्या स्थिर 8 वर. हाफ ट्रॅकरला सुद्धा पूल करता येत नाहीये कारण वेगाने गेला विकेटच्या मागे. आणि भाऊ सांगतात ओव्हर समाप्त झाली, षटक समाप्त झालं. दुसरं धावसंख्या अतिशय कमी गावदेवी ओझरी संघाची 4.0 वेगाने 8 धावा. तर आपण पॅडीला संधी द्या. पॅडी, येस यू कॅन प्ले. सॉरी हा सर, पॅडी. की पॅडी, एकदा पॅडीसाठी पण टाळ्या असू द्या. खूप छानपैकी तो प्रेरित करतोय, उत्साहित करतोय, मोटिवेशनल सॉन्ग लगावतोय. हे फार महत्वाचं आहे. मोटिवेट करणं फार महत्वाचं आहे. जसे राजू सर छान मोटिवेट करतायत मैदानामध्ये, कॉमेडी सुंदर करतायत. समालोचन नुसतं क्रिकेटला पाहून करायचं नसतं. फलंदाजाला गोलंदाज कसं इन्स्पायर देणं, प्रेरणा देणं हे फार महत्वाचं आहे. ते करतायत राजू. नक्कीच राजू माझा फॅन आहे, राजूचा मी फॅन आहे ॲब्सोल्युटली. कारण राजू नेहमीच उल्लेख करत असतात आणि मला असंच आवडतं. नुसतं चेंडूला पाहून बोलणं, त्याला कॉमेंट्री नाही म्हणत, मी नाही म्हणू शकत. हटके कुछ तो हलकेट होणं मागताय, जगा वेगळं कार्य करायचं. विजय ते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर प्रत्येक गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतायत, तसं करायचं. छान कॉमेंट्री राजू जाधव तुमची. हा चेंडू स्लॉक करायचा होता, आलं तर कार्पेट जातोय आणि बीट केलं विकेट किपर. नाही सॉरी, माफ करा, फिल्डरला त्या ठिकाणी. फ्रंट स्क्वेअर ऑफ द विकेट, फुट वर्किंग झालं होतं आणि पाहता पाहता जीवाच्या आकाने 2 धावा सुद्धा पूर्ण 3 धावा पूर्ण करतायत. मोटिवेशन फार महत्वाचं आहे. अनेक ठिकाणी म्हणतात की मनोज तुझी कॉमेंट्री असली की तू मेलेल्याला जिवंत करतो, फलंदाज जिवंत करतो. आणि बघा त्या ठिकाणी विकेटचं बलिदान दिलं, फलंदाज बाद. कसा फडफड करते झेंडा युवा सेनेचा, कसा फडफड करते झेंडा युवा सेनेचा. राजू सरांना मागच्या वर्षी मी ऐकलं होतं आदित्य चषक नाही शैलेश चषकमध्ये, आणि खरंच खूप भारावून सोडलं होतं की नुसती कॉमेंट्री करत नाही राजू सर, फलंदाज गोलंदाजाला इन्स्पायरेशन देत आहेत. काही डायलॉग्स त्याचे छान येत असतात आणि ते फार महत्त्वाचं आहे. प्लेन कॉमेंट्रीला महत्त्व नाही आहे जगामध्ये आणि नसावं सुद्धा. जे दिसतं ते बोलायचं हे सगळेच बोलू शकते राजू, पण त्या सिच्युएशनला काय एक्झॅक्टली बोललं पाहिजे, कुठला आपला डायलॉग गेला पाहिजे, जेणेकरून त्या फलंदाजाला एक उत्साह निर्माण झाला पाहिजे, एनर्जी क्रिएट झाली पाहिजे की नाही मला जिंकायचं आहे. युवा चषक 2021 मला ते प्रयत्न करावे लागणार आहेत मैदानामध्ये. ते करतात त्या ठिकाणी दोन्ही संघाचे खेळाडू. जसं निंबोली संघ जिंकला, मांडा संघ जिंकला, सोर संघ जिंकला. त्यांचं स्वप्न आहे की आम्हाला जिंकायचं चिंचोली गावाचा हा युवा सेना चषक 2021 हे फार महत्त्वाचं. काही बोललो जास्त असेल तर माफ करा, जे मला ऑनलाईन ऐकत असेल हरकत नाहीये. मला ती तमा नाहीये, काही फरक पडत नाहीये.
निमोले या ठिकाणी मला 2 दिवस संधी दिली. खूप त्या चषकामध्ये आनंद मिळाला, मजा आली. कॉट बिहाइंडची अपील, लाऊड अपील, बॅटची कड, फलंदाज बाद. कसा फडफड करते झेंडा युवा सेनेचा, कसा फडफड करते झेंडा युवा सेनेचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अल्पेश भोईरचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अल्पेश भोईरचा. त्या बाबत अल्पेशजी भोईर साहेबांचा एकदा टाळा असू द्या. एक मोठं युवा सेवा नेतृत्व आहे, ठाणे जिल्ह्याचे सचिव आहेत आणि कुठेही स्पर्धा असो अल्पेशजी कधीच मागे पडत नाही, कधीच त्यांच्या मुखातून ना शब्द कधीच नसतो. म्हणून तो त्यांनी सुद्धा तरुण वयामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे आणि या पुढे पंचकृषीमध्ये एक मोठं नाव ज्यांनी रोशन केलंय ॲडव्होकेट अल्पेशजी भोईर साहेब. नक्कीच हॅट्स ऑफ यू साहेब. तुम्हाला मी अनेक ठिकाणी पाहत असतो, ऐकत असतो आणि तुमच्या नावाचा नक्कीच गाजावाजा झालाच पाहिजे आणि होत राहो पुढे भविष्यासाठी. तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा. अल्पेशजी भोईर अगदी छान व्यक्तिमत्व, खरा हिरा आहे, खरा लखलखतं व्यक्तिमत्व आहे, जे अनेक सरळ हाताने मदत करतात, मार्गदर्शन करतात, मुलाचं सहकार्य करतात. हे फार महत्त्वाचं आहे. मदतीचा हात फार महत्त्वाचा आहे आणि तो त्यांनी या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे. कालच्या आमदार चषकामध्ये विजय संघ गोरसे बी ठरला, रनरअप संघ वरप, थर्ड टेंबिवली, फोर्थ खालिंग, मी सिरीज पटकावली A1 पवन केणेने. बेस्ट बॅट्समन ठरला अनिल म्हात्रे वरपचा, बेस्ट बॉलर मंदार पानसरे वरपचा, बेस्ट फिल्डर मोनिश पाटील फ्रॉम टेंबिवली. बिग शो टुर्नामेंट आणि बिग शोमॅन आमचे ठरले अनिल सेठ दळवी. जबरदस्त नियोजनबद्ध आयोजन, ज्यांनी उदाहरण पेश केलं आणि या ठिकाणी सुद्धा बिग शो आहे. किरणजी मुलांच्या माध्यमातून हा झेल सोडलाय, आउट ऑफ दी पार्क जातो चेंडू, सीमारेषेच्या बाहेर, नशिबाचा षटकार. थँक्यू सो मच. बिग शो बाय नितीनजी मोरे, किरणजी मोरे. नक्कीच तुम्हाला सुद्धा हॅट्स ऑफ आहे. तुमचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. मैदानामध्ये धावसंख्या पोहोचते 17 चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला, सिली पॉइंट म्हणू शकतो आपण. फक्त सिंगलची प्राप्ती, हात खोलू देत नाही फलंदाजाला, जकडून ठेवले, दांबून ठेवले, गळचिपी करून ठेवले गोलंदाजाने पांडुरंग याने. या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 18. 2 षटकात निलेश 8 धावा होत्या फक्त. आता धावांचा आलेख वाढतोय, गिअर बदललाय, गिअर टाकला किरण मोरे साहेबांच्या स्विफ्ट डिझायरचा, गाडीचा गिअर टाकलेला. हो, पोल, इट्स ॲब्सोल्युटली सक्सेसफुल, पॉवरफुल सिक्सर. आदेशच्या बॅट मधून हा षटकार. धावसंख्या पोहोचली 24. आदेश तर एका ठिकाणच यायचा, मातोश्रीवरून येत असतो, बाकी कुठून येऊ शकत नाही, त्याला आदेश म्हणतात. इट्स अन ऑर्डर. ठाकरे ऑर्डर, आदेश. आणि आदेश तो नेहमी सर्व मानत असतात. म्हणून तर एक चांगली मोठी संघटना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, ती म्हणजे शिवसेना. एक मोठं वादळ. तर मैदानामध्ये 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 8.33च्या वेगाने 25. अजून एक षटक शिल्लक आहे ह्या इनिंगसाठी. त्या षटकामध्ये नक्कीच आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मला निलेश सांगतात की 4 गडी बाद झाले, 3 षटकं झाली, वासुने षटक हाताळलं, संकेत त्यांनी पांडुरंग. 4थ्या षटकात कोणी बघायचं आपल्याला. ड्रिंक्समॅन मैदानामध्ये आपण संधी देऊया पुन्हा एकदा पॅडीला. देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी यमावरी राहू दे, आबाळागत माया तुझी यमावरी राहू दे. Exclusive NGG. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे,
थँक्यू सो मच पॅडी. तर धावसंख्या आहे 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8.33च्या सरासरीने या धावा आलेल्या आहेत. मैदानामध्ये शेवटचं षटक असेल. प्रेक्षक आपण पाहताय जय मसोबा चिंचोली आयोजित युवा सेना चषक 2021 आजचा शेवटचा दिवस आणि काही सामने शिल्लक आहेत. नक्कीच आपल्याला वेध लागला असेल शेवटच्या सामन्याचा. त्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहतात, परंतु तत्पूर्वी आपण सुद्धा हे चित्तथारक सामने पाहिले पाहिजेत. त्यातील हा सामना सुरू आहे कोसले वर्सेस ओझोली या मैदानामध्ये. तर चला मैदानामध्ये शेवटचं षटक प्रारंभ करेल गोलंदाज महेंद्र. धर्मेंद्र की महेंद्र? धर्मेंद्र. क्या बात आहे. धर्मेंद्रचं नाव सुद्धा ओरिजिनल नाही आहे ऍक्च्युली, त्याचं नाव वेगळंच आहे धर्मेंद्रचं, म्हणजे आपले ऍक्टर धर्मेंद्र. नावात काय म्हणतात आणि ज्यांनी लिहिलं तेच त्यांनीच खाली नाव लिहिलं. विलियम शेक्सपियर. नावात खूप काय आहे. नाव कमवणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी खूप काही चांगलं करावं लागतं, कार्य करावं लागतं, जगापेक्षा वेळ करावं लागतं. ते करता आमचे किरणजी मोरे, नेताजी मोरे, म्हणून त्याचं नाव इथे रोशन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इज्जत मागून मिळत नाही, ती कमावी लागते आणि ती कमवण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं, कार्य करावं लागतं जगापेक्षा वेगळं, बेधडकपणे, धीरोदत्तपणे, निर्मळ मनाने ते कार्य होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 वर. धावांचा पाऊस पडला पाहिजे 26 जुलै 2005 प्रमाणे. तसा पाऊस आता पडेल का बघायचंय. अजून 5 चेंडू पर्याप्त. गोलंदाज धर्मेंद्र, समोर फलंदाज आहे नारायण. एक नारायण आमचे मोसगावचे आणि दुसरे नारायण आमचे ओझुर्ली गावचे. हो नारायणला बाहेर बोलवतोय, पण तो प्रवीण सांगताय इट्स अ वाईट डिलिव्हरी. बीट झाले नारायण. फूट वर्किंग थोडंसं कमी होतं. अवे फ्रॉम द बॉडी फटका मारचा प्रयत्न असफल ठरतोय. धावसंख्या 1 फुलत असताना 27 वर अवांत धाव मिळते. ओहो हा बघा फ्लाइट देण्याचा प्रयत्न, बाउन्सिंग डिलिव्हरी. अजून एक बीट करणारा चेंडू पाहतोय आपण. वाईटच्या नंतर सुद्धा कमबॅक करून दाखवतो गोलंदाज धर्मेंद्र. म्हणून माझं धर्मेंद्र आहे, पुढे मध्ये फिट आहे, पॉवरफुल आहे, जसं आपण शोलेमध्ये बघितलं. धर्मेंद्र विरुजयची जोडी. खराब शॉट सिलेक्शन. द्विधा मनस्थितीने फटके मारतायत फलंदाज, चाचपडतायत. नक्की मला कुठे मारायचंय, कुठला फटका बनवायचा आहे हे कळत नाही मैदानामध्ये. आणि फलंदाज बाद होतोय ओझोली संघाचा. 5वा गडी. क्या बात आहे डीजे पॅडी. सन्माननीय अनुराधा पौडवाल मॅडमचा हा आवाज, गोड आवाज. त्यांच्या आवाजातलं एक गाणं दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच असे गाणे ऐकले म्हणजे असं वाटतं की कुठे जाऊन लेटावं, डोळे बंद करावे आणि स्वर्गामध्ये जाऊन विसावावं. खूप छान गाणं. तर धावसंख्या स्थिर आहे 27 वर. 27 ऑन द बोर्ड. या षटकामध्ये मोठे फटके येत नाही. प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात आतिषबाजी कधी होणार. वेळ निघून चाललेली आहे, ती घालू नका. स्लॉग सिपचा नजारा, व्हॉट अ स्ट्रोक. क्रिकेटचा सुद्धा आणि त्या ठिकाणी कमिटमेंट बघा. सूर मारलेला, स्टेज केलं स्वतःला, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर. प्रयत्न छान, फटका छान, षटकार. अपेक्षा होती तो फटका अखेरीस आला. 33 धावा धावफलकावरती. अजून एक प्रयत्न, परंतु चेंज ऑफ पेस करत असताना चेंडू खूप बाहेर निघतोय. प्रवीण सर सांगतायत अजून एक वाईट घ्या, अजून एक अवांतर घ्या. धावसंख्या 34. 34,957 धावा, 24 वर्ष कार्य, 662 सामने, 100 सेंचुरीज, 176 हाफ सेंचुरीज.
सचिन तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आगमन होत आहे बावड्यांचं. बीट होतं विकेट किपर, पण नुकसान होत नाहीये. चेंडू काढला, डॉट, टाळ्या मिळतात गोलंदाजाला. धर्मेंद्र याला. धावसंख्या स्थिर 34 वर, 34. जगाला ज्याने वेळ लावलं, विशेषतः भारत देशाला वेळ लावलं, गल्ली गली में क्रिकेट दिख रहा है, उसकी एकमेव वजह है सचिन तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट. 1989 ला सुरुवात केली आणि पाकिस्तानच्या समोर चॅलेंज निर्माण केलं होतं. पंच पाहत आहेत इम्पॅक्ट. यस, अजून एक वाईट, पण तो एक धाव सुद्धा चोरली अक्षरशः दिवसा डोळ्या. 1+ रनआउट. ओके, फलंदाज बाद होते. क्या बात आहे, फलंदाज बाद नॉनस्टॉप एंडला. असं वाटलं की धाव पूर्ण झाली की काय. विकेटची प्राप्ती झाली. नक्की एक्झॅक्टली काय प्रवीण सर, आउट आहे की एक धाव आहे? आउटच म्हणालो होतो ना. नाही, फलंदाज टेन्शन मध्ये आले होते की एक्झॅक्टली काय. त्यांना वाटलं की प्रवीण सांगतायत कॉमेंटेटरला एक धाव घ्या, पण तो नाही, प्रवीणचं बोट आकाशात होतं. आउटसाठी हरकत नाही, होत असतं. आमच्याकडून सुद्धा चुका होत आहेत, नो प्रॉब्लेम. आपण मनुष्य आहोत, आपण देव नाही आहोत, भगवान नाही आहोत. 35 धावा एकूण धाव फलकावरती. लास्ट टू गो. बॅक टू द बॉलर. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण, लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा लाजवाब, पण तो कव्हरिंग नाहीये. बघा, अजून काय धावा चोरण्याचा प्रयत्न केला जातोय. दिवसा ढवळ्या चोरी अलाउड नाही मैदानामध्ये, कारण आमचे मैदानामध्ये पाहतात किरणजी मोरे, नितीनजी मोरे, ज्यांचं लक्ष आहे. तुम्ही तसं कार्य करू शकत नाही. अशा प्रकारे 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे गावदेवी वजोली संघाची कोसलेच्या विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये 38 झालेल्या आहेत, आणि आम्ही 2 धावांची जी पेनल्टी आकारण्यात आलेली होती कोसले संघाला, ती सुद्धा आम्ही वजोलीच्या खात्यामध्ये आपण ऍड करतोय. म्हणजे धावा झालेल्या 34 बॅट मधून, बरोबर. 2 धावांची पेनल्टी, एकूण धावसंख्या झाली आहे 37 आणि पेनल्टीच्या 2 म्हणजे 39. लक्ष किती? 40 धावांचं. येस, मला निलेश सांगतायत, बरोबर. ओके, तर बॅट मधून धावा काढल्या 37, 2 पेनल्टीच्या धावा आम्ही त्यांच्याच खात्यात टाकतोय, त्यांच्या झोलीमध्ये टाकतोय. म्हणजे ओझरलीच्या जी पेनल्टी लागली होती कोसले संघाला, तर लक्ष असणार आहे कोसले संघापुढे 40 धावांचं 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. युवा सेना चषक 2021 पाहतो आपण. स्पर्धेचा मध्यान्ह जणू काय झालेला आहे. आजचा शेवटचा दिवस मध्यान्ह झालाय. टॉससाठी आपण वळूया. पुढच्या सामन्यातील टॉस सामना असेल पुढचा मांडा वर्सेस निंबवली. दोन्ही कॅप्टन लगेचच येतील व्यासपीठाकडे नाणेफेकीचा कोल करण्यासाठी. निंबवलीचा एक तरुण संघ आहे, तरुण खेळाडूंचा भरणा, आणि मांडाचा संघ सुद्धा चांगला फॉर्म मध्ये आहे ह्या हंगामामध्ये. काल सुद्धा मांडा संघ आपण बघितला. निंबवली या ठिकाणी जो पहिल्या फेरीमध्ये बाद झाला, पण तो ठीक आहे, हरकत नाही. अपयश यशाची पहिली पायरी आहे. या ठिकाणी नक्कीच निंबवली संघाला चांगली झुंज देईल. तर दोन्ही कॅप्टन येतील मांडा आणि निंबोली संघाचे टॉस साठी. काही वेळ आपल्याकडे आहे, आपण पुन्हा संधी देऊया पॅडीला. पॅडी, यू कॅन प्ले. शिवसेनेचा सैनिक घरा, शिवसेनेचा सैनिक घरा, हक्कासाठी दिला लढा. मर्द लढेला भगव्यासाठी, मर्द लढेला भगव्यासाठी. बाळासाहेब एकच वाघ बसलंय हृदयामध्ये, बाळासाहेब एकच वाघ बसलंय हृदयामध्ये. क्या बात आहे डीजे, क्या बात आहे. एकदा टाळा पुन्हा पार्टीसाठी. सळसळत रक्त आम्ही फक्त बाळासाहेब बाळासाहेब शिवरायांचे भक्त. क्या बात आहे. तर आपल्या व्यासपीठावरती मी विनंती करतोय, मान्यवर आहेत आपल्यामध्ये धरमसिंग एंटरप्राइजेसचे मिस्टर धरमसिंग साहेब. विनंती करतोय राजीव मोरे साहेबांना आपण या आणि आपण आपल्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वाला येतोही सन्मानित करावं आपल्या मंडळाच्या वतीने, ज्यांनी या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. राजीव मोरे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण
हा सन्मान द्यायचा आहे धरमसिंग एंटरप्राइजेसचे मिस्टर धरमसिंग साहेब, ज्यांचं नुकतंच आगमन झाले आपल्या व्यासपीठावर. माईची उबदार भगवी शाल. कॅमेरामॅनला विनंती असेल, कॅमेरामॅन थोडंसं गिरकी घ्या डाव्या बाजूला. ओमसाई मूवीजचे कॅमेरामॅन खूप चांगला प्रयत्न करतायत, चांगली मेहनत आहे, कव्हरिंग करतात, आपण स्क्रीनवरती पाहू शकता. जय मसवा स्पोर्ट्स चिंचवली. आणि हा सन्मान धरमसिंग साहेबांना आम्ही देतोय आमच्या मंडळाच्या वतीने राजू मोरे साहेबांच्या शुभ हस्ते. प्रेमाचं प्रसन्नतेचं पुष्पगुच्छ आणि माईची उबदार शाल, भगवी शाल प्रदान केलेली आहे धरमसिंग साहेबांना. साहेब आपण आलात, धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. टॉससाठी मांडा आणि निंबवली दोन्ही कॅप्टन या. अनिल सुतार या आणि मांडाचा कॅप्टन सुद्धा आलेला आहे, या आलेला आहे. ओके चला, मैदानामध्ये धावांचा पाठलाग. ऑल दी बेस्ट, चांगला खेळ दाखवा. 40 धावांचं लक्ष. सलामीची जोडी धर्मेंद्र आणि पांडुरंग. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अप्पर कट पाहतो आपण. स्क्वेअर ऑफ द विकेट. 3 फिल्डर पोहोचले होते परंतु त्यांना हुलकाने देऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये जातोय. पाहता पाहता 2 धावा पूर्ण करते मिस्टर धर्मेंद्र ऑफ द मार्क. गोलंदाज संकेत. पहिला चेंडू लक्ष 40 धावांचं. प्रतिषटक 10.0ची सरासरी राखायची आहे जिंकण्यासाठी. कॅप्टन मांडा आणि निंबवली आलेल्यात. येस या लगेचच अगदी समोर टॉससाठी. अनिल सुतार मोठी जबाबदारी स्वीकारतात, त्यांनी स्वीकारली. आमदार चषकामध्ये मेगा सत्कार झाला अनिल सुतारचा, आपण काल पाहिलं असेल. खूप छान कार्य अनिल सुतारने केलं त्या ट्रॉफीमध्ये, त्या मोठ्या चषकामध्ये. मोठं कार्य, मोठा फटका 4 धावांसाठी. गुड शॉट, 4 रन्स. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, चौकामध्ये. DJ Web in the mix. थँक्यू सो मच. सन्माननीय लाडके, थँक्यू सो मच. सागरजी दत्तात्रय दळवीच्या शुभ हस्ते हा टॉस केला गेला. सागर सुद्धा खूप लहान होते जेव्हा सागरच्या घरी जायचो. आणि नक्कीच सगळे मित्र मिळत आहेत, सगळे आमचे क्लायंट मिळत आहेत, या ठिकाणी भेटत आहेत आणि प्रीत मैत्रीचं प्रेम इथं निर्माण केलं जाते. झेल टिपला जातोय असं वाटतंय. डीप स्क्वेअर रिजन मध्ये फलंदाज बाद. 55 फूट आकाशामध्ये मोठा धक्का लागतोय या पहिल्या षटकामध्ये. चौकारानंतर क्विक रिप्लाय. मांडा संघाने आणि त्यांनी फिल्डिंग स्वीकारलेली आहे. ओके, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. फलंदाज बाद. जबरदस्त क्लायमॅक्स बघितला पण त्या चेंडूवर मोठा फटका आलेला, पण तो तितकाच मोठा झेल टिपला. फिल्डर संदीप याने चांगला बॉडी बॅलन्स राखला, पोझिशन मध्ये आला, लक्ष ठेवलं, चेंडूपर्यंत सूर्यदेवतेला समोर घेतलं, परंतु नाही ती तमा न बाळगता डोळ्याचं पारणं फिरणारा झेल पकडला. जसं अर्जुनाचं लक्ष होतं त्या माशाच्या डोळ्यावर, ते लक्ष केंद्रित करणे एक बाण लगावला आणि तो डोळा उडवला आणि जिंकलं ते सभागृह. खूप काही जिंकलं. पांडुरंगच्या सोबत धर्मेंद्र आला होता आणि धर्मेंद्र बाद झाला. 6 धावांचं योगदान देऊन नवीन फलंदाज 1 डाऊन मयूर मैदानामध्ये. गोलंदाज संकेत यशप्राप्ती करतोय. चौकार आल्यानंतर सुद्धा क्विक रिप्लाय देतो. यालाच म्हणतात पलटवार करणं. हिम्मत आहे मैदा तो मदत करे खुदा म्हटलं जातं. या जगामध्ये ज्याच्याकडे हिम्मत आहे त्यालाच किंमत आहे. तसे हिमतीवान आमचे 2 आयोजक पाहतो आपण, किरण मोरे आणि नितीन मोरे, म्हणून त्यांची किंमत वाढते या परिसरामध्ये, या गावामध्ये. गावाचं नाव रोशन करतात. बॅट चिकट, लेग स्लिप लांब आहे, दूर आहे आणि फिल्डिंग नक्की चांगली केलेली आहे. झेल जरी झाला नाही म्हणून काय झालं, पण तुम्ही नक्की धावा वाचवणार. टाळा मिळत आहेत उजरी संघासाठी. चांगली बांधणी आहे उजरी संघाची. धावसंख्या सुद्धा सुरेख आहे, समाधानकारक धावसंख्या, कारण 10च्या आसपास सरासरी राखणं नक्कीच चांगलं कार्य असतं. चांगली धावसंख्या समजली जाते. 7 धावा, धावा 7 आणि कोण कोणावरती करेल मात, त्यासाठी हा सामना सुरू आहे. मैदानाच्या आत बघायचं आपल्याला. हा पुढचा चेंडू हुक करायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, पुन्हा शतक जातो पण नाही, खूप दूर आहे. हा टप्पा पडतोय. डीप फाईन लेग आणि लॉंगच्या मधून चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. चौकार. माझ्या प्रेमात पडल
थँक्यू पॅडी, क्या बात आहे. तर धावसंख्या आहे या चौकाराने फुलतीये 11वर. प्रति षटक 10 धावांची गरज होती, परंतु विचार केला धावांचा तर नक्कीच ओव्हरटेक केले. आघाडीवरती आहे संघ, आपण पाहतोय कोसले. परंतु एक विकेटचं पतन हुक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली हुक्ड बाय दॅट बॅट्समन फॉर द 4 रन्स. डिफाईन लेगला चौकार. जीव घुटमाळा कसं फिरतीचं वाढतंय बाळा तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळं गण हे बघून दुश्मन जळा बरं ढगाला लागली गळ पाणी थेंब थेंब गळ थेंब थेंब गळ थेंब थेंब गळ थेंब 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 गळ दादा कोंडकेचं गाणं. पॅडीकडे काय नाहीये, सर्व आहे. पूर्णपणे कलेक्शन घेऊन उतरलाय मैदानामध्ये पॅडी सुद्धा. युवा सेनक 20-21 पॅडीला सुद्धा माहिती होतं की मला ह्या टुर्नामध्ये संधी मिळाली, मी संधीचं सोनं करेन आणि अशी काय गाणी वाजवेन की पूर्ण मिक्स एव्हरीथिंग इज देअर इन द पॅडीज कलेक्शन. बेहतर परफॉर्मन्स बाय पॅडी. आणि मैदानामध्ये धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी चांगली आहे. धावसंख्या 15वर आघाडीवरती आहे संघ कोसले संघ. एक गडी बाद झाल्यानंतर सुद्धा त्या संकटातून सावरून चांगली खेळी साकार करतात दोन फलंदाज पांडुरंग आणि मयूर. मैदानामध्ये लक्ष्य 40 धावांचं असताना सामना सोपा करून ठेवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फ्रंट फुटला आलेले आहेत, पण तो गावदेवी उजवी संघ सुद्धा कमी नाहीये. तो सुद्धा त्या क्षमतेने चांगला खेळ दाखवेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. ती केली पाहिजे, करावी लागेल. पॅडी थोडासा आवाज वाढव माईकचा होत असेल तर, पॉसिबल असेल तर वाढव, कारण जास्त लोड पण नको तुझ्या सिस्टमवर. ओके, थँक्यू. छान. या वेळेला बॉडी लाईनला चेंडू आदळतोय. आडवा गेलेला अगदी फलंदाज अक्रॉस द लाईन गेला होता, परंतु नाही, सुरक्षित आहे. एक धाव सुद्धा घेतली जाते. बॅटमधून एक धाव. धावसंख्या एकनी फुलत असताना 16वर नाही. ओके, आता सांगतात मला प्रवीण लेग बाईज आहे. ओके प्रवीण, नो प्रॉब्लेम. धावसंख्या 16. तर गोलंदाज आहे कल्पेश. त्यांनी चांगली फलंदाजी सुद्धा केली होती, बॅटिंग चांगली केली होती. त्या कल्पेशने आक्रमण केलंय. पोल इट्स ॲब्सोल्युटली सक्सेसफुल द विकेट. पॅरलल स्ट्रोक, इट्स अ सिक्सर. हाँ कब तक जवानी अगदी प्रेक्षणीय फटका आला मैदानामध्ये. आपण पाहतोय षटकार आला. कल्पेश ते आक्रमण स्टार्ट केलं फलंदाज. गुड बॉल, गुड बॉल, गुड कमबॅक. धर्मेंद्रच्या बॅटमधून षटकार, मयूरच्या बॅटमध्ये षटकार. धर्मेंद्र बाद झालाय. पांडुरंग आणि मयूर अशी जोडी आहे मैदानामध्ये, जी चांगली भागीदारी असते, पण ही भागीदारी तोडावी लागेल. हा सुखाचा संसार आहे, या जास्त दिवस चालू देऊन कठीण होईल ओझोलीसाठी. अशा प्रकारे थांबावं लागणार आहे. विकेट टेकिंग बाजी करावी लागणार आहे, अटॅकिंग फिल्डिंग करावी लागणार आहे, तर तुम्ही सामन्यामध्ये येऊ शकता. अन्यथा सामना घेऊन जातील कोसले संघ कोसले गावाकडे. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावांनी आगाज केलाय, तुम्हाला ओव्हरटेक केलंय, ओझरी संघाला ओव्हरटेक केलंय. फ्रंट फुटला आलेला आहे कोसले संघ. त्याला बॅकफुटला धाडण्यासाठी तुमच्याकडे क्षमता पाहिजे विकेट घेण्याची. त्या क्षमतेनुसार तुम्ही खेळ दाखवावा, कारण स्पर्धा फार मोठी आहे. जय मसोबा आयोजिक युवा सेना चषक 2021 पाहतो आपण. संपूर्ण मसोबा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार होत आहे. पुढे सरसावले, पुढे सरसावून मिडलिंग होत नाही आणि विकेट चुकी करतो त्या ठिकाणी.
गरज होती का हा प्रश्न पडतोय. बघा किती निराश हताश स्वतःला सांगतोय गोलंदाज की ही काय गरज होती. पाय आपटतोय मैदानामध्ये. बाईच्या रूपामध्ये भाऊ सांगतात की एक धाव घ्या. आणि धाव संख्येने फुलत असताना 23 वर पहिल्या षटकात 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत षटक समाप्त नाही झालं. शेवटचा चेंडू आहे. 23 धावांपर्यंत मजल मारली आहे. प्रति षटक 10 धावांची गरज होती. अजूनही फ्रंट फुटला आहे संघ कोसले संघ, पण जर 1-2 धक्के दिले त्यानंतरच आपण या ठिकाणी येऊ शकता. ह्या मैदानामध्ये शिरकाव करू शकता सामन्यामध्ये. उजोली संघासाठी ही संधी आहे. त्या संधीचं सोनं करा. तुम्हाला आधीच्या सामन्याचं कार्य विसरावं लागेल. तुम्हाला या सामन्यामध्ये नवीन संघ आलेला आहे समोर. तुम्ही काल केलं काय केलं ते महत्वाचं नाहीये. तुम्हाला आज आत्ता जे करायचं आहे ते करून दाखवा. जे काय करायचं आहे ते गर्दीच्या बाहेर येऊन करून दाखवा. कारण गर्दी तुम्हाला धाडस देईल, पण तो ओळख निर्माण करून देणार नाहीये. ओळख निर्माण करून घ्यायची असेल तर चांगलं कार्य करावं लागेल. बॅट्समन हा मोठा फटका येतोय, उंच जातोय. पाहता क्षेत्ररक्षकाने काऊ कोणाच्या अगदी जवळ झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. फिल्डर होता सागर. झेल सागराप्रमाणे मोठा होता. हात सुद्धा सागराप्रमाणे फैलावले होते, परंतु ग्रीप करू शकला नाही. जशी सलमान खाननी ऐश्वर्याला निसटली सलमानच्या हातातून, तशी निसटली या ठिकाणी झेल झाला फेल. आणि नक्कीच मॅच सुद्धा फेल झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली या धावेंनी 25 वर. 25 ऑन द बोर्ड. एक चूक तुम्हाला नक्कीच घातक होऊ शकते. चुकीला माफी नाही, कारण हा खेळ आहे आणि टुर्नामेंट नॉकआउटची आहे. हे फार मोठी गोष्ट आहे. जो हारेल तो घरी परतेल आणि जो जिंकेल तो तारेल ह्या टुर्नामेंटमध्ये. अशी ही मोठी स्पर्धा पाहतोय आपण. जे मसोबा स्पोर्टच्या वतीने सुरू झाली स्पर्धा युवा सेना चषक 2021. तर मैदानामध्ये 2 षटकं समाप्त झाली. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आम्हाला जोडले गेलेले आहेत राजू जाधव सर. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी गरज आहे ती म्हणजे 15 धावांची कोसले संघाला. 12-15 चेंडू शिल्लक आहेत. 12 जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. शर्तीचे प्रयत्न करा. तुमचं स्वप्न आहे जिंकण्याचं युवा सेना चषक 2021. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ आता करावा लागेल. ती वेळ आलेली आहे. जिंकायचं आहे मैदान. तुम्ही करू शकता. तुम्हाला माहिती नाहीये, तुम्ही करू शकता. स्वतःच्या अंतर्मनाला विचारा, मी करू शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि मला इथे सहज सोपा खेळ नाही करायचा, मला जगावेगळा खेळ करायचा आहे, तरच मी विजेता ठरू शकतो या मैदानामध्ये. तर नक्कीच बॉलिंग मारती गोलंदाज आहे संदीप. संदीपला विकेट घ्यावी लागणार आहे आणि आपल्या उजुरी संघाला कमबॅक करून द्यावं लागणार आहे. संजीवनी प्राप्त करून द्यावी लागेल. तसं काय करेल का बघायचं आहे. समोर फलंदाज स्ट्राईक एंडला मयूर आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार आणि अजून चांगला फटका होतोय डीप मिड विकेट झोन मध्ये. चांगलं कव्हरिंग सुद्धा झालं आणि पाहता पाहता तितक्याच वेगाने 2 धावा लिल्या पूर्ण करतोय फलंदाज मयूर. त्याला सुरेख साथ देतोय पांडुरंग. विकेट राखून खेळतायत. 9 विकेट्स हातामध्ये आहेत. पहिला धक्का पहिल्या षटकात लागला होता जेव्हा संकेत बॉलिंग मार्कवरती होता. त्याने 3रा चेंडूवरती विकेटची प्राप्त केली जेव्हा धर्मेंद्रने एक चौकार लगावला होता, परंतु नाही. त्यानंतर पूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली मयूर आणि पांडुरंगने आणि पाहता पाहता चांगले फटके लगावून धावांचा आलेख वाढवत ठेवला. चांगली कव्हरिंग झाली बघा, आपण पाहू शकता. डीप फ्रंट स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डिंग चांगली होते आणि तितक्याच वेगाने 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतोय मयूर नावाचा फलंदाज. धावसंख्या 29. बॉलिंग अटॅकिंग होत नाहीये आणि फिल्डिंग सुद्धा अटॅकिंग होत नाहीये. धावा अडवल्या पाहिजेत, वाचवल्या पाहिजेत. चॅनलमध्ये चेंडू टाकला पाहिजे. निमंत्रित करायला गरजेचं आहे फलंदाजाला चुकीचे फटके मारण्यासाठी. ट्रॅप रचला पाहिजे, सापळा रचला पाहिजे. तुमच्यामध्ये 2 गोष्टी आता शिल्लक आहेत तुमच्याकडे, फिल्डिंग आणि बॉलिंग. बॅटिंग तुमची झालेली आहे. ती बॉलिंग आणि ती फिल्डिंग तुम्हाला कशी अचूक करता येईल हे फार गरजेचं आहे आणि ते आताच करणं गरजेचं आहे जर तुम्हाला जिंकायचा असेल हा सामना आणि युवा सेना चषक 2021. बॅटची कडा लागली की काय बघायचं आहे. पंच नक्कीच त्या ठिकाणी पाहतात नाही. चेंडू शरीराला आदळलाय ऍट द शोल्डर, पण तो चेंडू खूप छान होता. सन्माननीय श्यामजी वारगडे साहेबांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत युवा सेना चषक 2021 चिंचवले या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा. हा सुद्धा पंपूल केला जातोय. जागा बनवली, फटका बनवला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. बॅकवर्ड रिजन मध्ये डीप मध्ये तैनात आहे फिल्डिंग.
पण तो चेंडू नक्कीच अचूक टाकला जात नाही अजून. अकूट टप्प्याचा मारा केला जातोय. त्या कारणास्तव फलंदाज हवी ठरतायत, स्वार होत आहेत गोलंदाजांवरती आणि तेच कारण ठरलं की धावांचा आलेख इथे रोखू शकत नाहीयेत उजवलीचे बॉलर. धावसंख्या एकने फुलते 30 वर. अजून 10 धावा दूर आहे कोसले संघ. अजूनही संधी दोन्ही संघांना सामना जिंकण्याची. सामना कुठे झुकले नाहीये. शर्तीचे प्रयत्न करा. सामना तुमच्याकडे खेचून आणा. मॅच ॲट न्यूट्रल नाऊ, मॅच ॲट टॅली नाऊ. तर अशा प्रकारे हा डॉट बघितला आहे षटकामध्ये. 2 डॉट, 1 सिंगल, 2 डबल आणि धावसंख्या स्थिर. हा चेंडू फार महत्वाचा आहे राजू सर. या चेंडूमध्ये जर आपण धावा नाही खर्च केल्या तर नक्कीच दडपण येईल पुढच्या षटकामध्ये कोसले संघापुढे हा सामना जिंकण्याचं. परंतु जर तुम्ही धावा दिल्या तर तुमच्यावरती दडपण येईल या सामन्यामध्ये पुढच्या षटकामध्ये. हो हो हो, सुरेख चेंडू. फॅब्युलस पीस ऑफ डिलिव्हरी हिअर. डॉटनी सांगता केली षटकाची. तिथचं सेट समाप्त झालं संदीपने फक्त 5 धावा खर्च केल्या. कंजूस मारवाडी गोलंदाजी. राजेंद्र ज्वेलर्स नक्कीच ऐकत असतील. कंजूस मारवाडी. आणि पहिल्या 2 षटकामध्ये धडाधड कॅश वाटत होते आमचे चिंचोलीचे बँकचे पदाधिकारी संकेत आणि कल्पेश. पण तिसऱ्या षटकामध्ये खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी संदीपची आणि ती गरजेची सुद्धा होती. 3 डॉट काढले, 1 सिंगल दिलं आणि 2 डबल दिला. आता सामन्यामध्ये रंगत वाढवली आहे. सामना शेवटच्या षटकात गेला पाहिजे, तो गेला. येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी 10 धावांची गरज ह्या येणाऱ्या षटकामध्ये. गावदेवी वर्सेस कोसले असा सामना सुरू आहे प्रेक्षको. या षटकामध्ये नक्कीच या सामन्याची मजा येईल आणि आपल्याला आता मजा देतील पॅडी सर. बॉलर साथिया आणि ती बॉलिंग तशीच टाकावी लागेल. समोर दोन्ही खंदे फलंदाज आहेत ज्याची नजर बसले पांडुरंग आणि मयूरची. गोलंदाज आहे जयेश, ज्यामध्ये ऑलरेडी यश दडलंय. जय आणि यशचं सांगड घातलेलं नाव आहे जयेशचं. नक्कीच मम्मी पप्पांनी नाव ठेवलं असेल, विचार करून ठेवला असेल. आणि जयेश, तुला आता ती संधी आहे ते नाव रोशन करण्याची. तुझे सूरज करूया कहूया चंदा, मेरा नाम करेगा रोशन, जग मेरा राज दुलारा. गेलाय चिंचूच्या मैदानामध्ये, जिंकून येईल असं नक्कीच वाट बघतायत मम्मी पप्पा. तर जयेश बॉलिंग मारवती. समोर फलंदाज आहे मयूर. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. ऑल दी बेस्ट. आमच्या जय म्हसोबाच्या वतीने दोन्ही संघांना शुभेच्छा. तुम्हाला जिंकायचंय मैदान. सोडू नका, सामना सोडू नका. नेव्हर गिव्ह अप. शेवटच्या चेंडूपर्यंत लढा आणि छानपैकी इथे ऑफ ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि तितकं सुरक्षित रक्षण. शॉट थर्ड बॅनला कव्हर करतोय फिल्डर त्या ठिकाणी. ज्ञानेश्वर आहे. अजून धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये नक्कीच अडकला फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून पांडुरंग बॅक टू द डगआउट. नक्कीच या विकेटने हौसला, इरादा स्पष्ट झाला. गोलंदाज नक्की तयार झालाय. जयेश संजीवनी प्राप्त झाली, सांघिक रेष प्राप्त झालं, फार महत्वाचं होतं. पण तो स्ट्राईकला मयूर आला, हे सुद्धा थोडीशी धोक्याची घंटा असू शकते. कारण मयूरची नजर बसली आहे, ज्याने खणखणीत एक षटकार 2 चौकार लगावलेत, ज्यामध्ये क्षमता आहे. मयूरला थांबावं लागेल. तुमच्या जय पराजयामध्ये जो अंतर आहे, अडसर आहे, तो म्हणजे मयूर नावाचा आहे. हा जर दूर करता आला उजवली संघाला, नक्कीच सामन्यामध्ये येऊ शकतो. पण तो सामना अजून कुठे झुकलेला नाहीये. चेंडू फक्त एक कमी झालाय. 1 चेंडू कमी झाला. येणार चेंडू 5 धावांची गरज आहे. 9. 1 धाव सुद्धा मिळाली. 9 धावांची गरज एका 5 चेंडूंमध्ये. 1 चेंडू समाप्त झाला. फिल्डिंग पुढे विखुरलेली आहे. लॉंग लेग, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आहे. मयूरसाठी हा शतरक्षण सजलाय आणि हा हलक्या हाताने फक्त हा पंपूल करतोय. मिड विकेट त्या ठिकाणी कव्हर करतोय. कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. सिंगल दिलं तरी चालेल, पण तो मोठे फटके लगाव देऊ नका. नक्कीच तुम्ही या सामन्यामध्ये येऊ शकता. समोर फलंदाज तगडा खेळाडू आहे मिस्टर वासुदेव, ज्याने चांगली बॉलिंग सुद्धा हाताळली. पहिल्या षटकामध्ये विकेटची प्राप्ती केली होती. वासुदेवमध्ये मोठ्या फटक्याची क्षमता आहे. विस्फोटक फलंदाज आहे वासूला सुद्धा थांबावं लागणार आहे. तो कोसले संघासाठी मी सांगेन सुद्धा, तुम्ही सुद्धा हिंमत सोडू नका. तुमच्याकडे सुद्धा चांगले फटके आहेत, ते तुम्ही दाखवायचे आहेत या मैदानामध्ये.
अपने हौसले को ये मत बताओ कि अपनी परेशानी कितनी आहे. अपने परेशानी को ये बताओ की तुम्हारा हौसला कितना बडा आहे. तो तुमचा बडा हौसला, ती तुमचा मोठा इरादा तुम्हाला या ठिकाणी जिवंत करेल आणि जिंकून देईल. हे मैदान, हा सामना, इथे हौसला निर्माण केलाय गोलंदाजाने, टाळा प्राप्त करतोय गोलंदाज जयेश. यालाच म्हणतात फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, पण तो कालपेक्षा आज आता अधिक चांगला हवा आणि तो करतोय गोलंदाज जयेश. त्याच्या नावाला साजेसा खेळ करतोय. जय प्लस एश इज इक्वल टू जयेश. मैदानामध्ये 3 चेंडू टाकले, 1 धाव फक्त खर्च केली. एकूण धावांची आता गरज आहे ती अजून 8. चेंडू शिल्लक आहेत 3-8. क्या बात है, 3-8. हौसले के तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. ती उम्मीद जिंदा ठेवली आहे गोलंदाज जयेशने. क्या बात आहे, अगदी चालमे टाकतोय आणि वासूला सुद्धा इथे थांबवलंय, जखडून ठेवलंय. गळचेपी केली वासूची. 1 फक्त सिंगल दिलेली आहे. 40 धाव घेतली आणि सामन्यातली रंगत वाढली आहे. म्हणून तर क्रिकेटचा खेळ हा सरड्याप्रमाणे रंग बदलतोय. चित्तथरक सामना होतोय मैदानामध्ये. जसं आपण आधीच उल्लेख केला की हा सामना शेवटच्या षटकात जर गेला तर नक्कीच सामन्याची रंगत वाढेल. चेंडू शिल्लक आता 2. अजून धावांची गरज आहे ती म्हणजे 7. 2-7. 2 चेंडू 7 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा. अमन लोणे साहेब आपण यायचं, आम्ही आपल्याला पाहतोय. आपली जागा आमच्या मनात आहे आणि आमच्या मंचावर. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम अमन लोणे. या हा सामना बघा, खूप छान सामना सुरे मैदानामध्ये जिंकण्यासाठी कोसले संघाला 7 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये चेंडू हवेत आहे आणि स्वतः फॉल झेल बाद. व्हॉट अ परफॉर्मन्स, अनबिलीव्हेबल. जयेश, यू आर डूइंग वेल हियर. फुलदास बाद. भी साला साला घोटाला जब दरवाजे पे बिन बुलाए वो आला 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 पार्टी आला पार्टी आला. थैंक यू डीजे. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास अंगों में साहस भरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जबरदस्त प्रयत्न केलं गोलंदाज जयेशसाठी. एकदा टाळ्या असू द्या. सामना कोणी जिंको कोणी हारो, आज विजय असणार आहे आमच्या जय महोत्सवाचा. हा विजय असणार आहे आमच्या युवा सेनेचा. चिंचवलीचा विजय असेल. पण तो जबरदस्त रंगत निर्माण केली जयेशने. होत्याचं नव्हतं केलं, नव्हत्याचं होतं केलं. मी करू शकतो दाखवलं मैदानामध्ये. आय एम पॉसिबल, नॉट इम्पॉसिबल, आय एम पॉसिबल. इट्सेल्फ सेज आय एम पॉसिबल. काहीच अशक्य नाही जगामध्ये, ते करून दाखवलं या सामन्यामध्ये जयेशने. सामना गेला शेवटच्या चेंडूपर्यंत आणि आगमन होत आहे आमचे सन्माननीय बालराम जाधव साहेबांचं. या साहेब आपलं हार्दिक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मंडपची सुविधा प्राप्त झाली फ्री ऑफ चार्ज. क्या बात आहे. या साहेब या, तुमची जागा आमच्या मनात आहे, आमच्या मंचावर आहे. वेलकम. 1 चेंडू शिल्लक, धावांची गरज आहे. निलेश सांगतात मला 7. 1-7. 1-7. नमस्ते. हम करेंगे जयेश को जब मॅच समाप्त हो जाएगी. परंतु या ठिकाणी जर काय करामत झाली, काय चमत्कार झाला, आता बघा काही वाईड आला, नो आला म्हणू शकतो आपण, परंतु त्याला महत्व नाहीये. तर्क वितर्कला क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाहीये. जर तरला महत्व नाहीये. जर तर नाही. जयेश करू शकतो. कॉन्फिडन्स लेवल वाढली, आत्मविश्वासाने या ठिकाणी बॉलिंग करतो जयेश. लास्ट टू गो. लेफ्ट आलोन आणि पंच पाहत आहे. इट्स अ वाईड डिलिव्हरी. क्या बात आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, कुठे नेऊन ठेवला सामना हा वाईडनी. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आधीच्या माणसांनी, आणि कुठे आता महाराष्ट्र या माणसांच्या माध्यमातून. वाईडचा इशारा. अवंत धावमेची धावसंख्या फुलते 34 वर. 34 ऑन द बोर्ड. 6 रन्स रिक्वायर्ड विद इन लास्ट डिलिव्हरी. 6 धावांची गरज, षटकाराची गरज आहे. वासूमध्ये क्षमता आहे ती. आणि लक फॅक्टर ऑन फॉर कोसले हिअर. बघा काय नशिबाची साथ लाभते. म्हणून तर म्हणतात ना, फिल्डिंग फलवून घ्या, एक कथा जास्त वेळ नका. क्रुशियल मोमेंट आम्ही मान्य करू शकतो. काय जबरदस्त सामना बघा. आधीचे 4 चेंडू हवी ठरला गोलंदाज, त्यानंतर नशिबाची साथ लाभली वासूला आणि कोसले संघाला. म्हणून तर म्हणतात ना की जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून मागावं लागेल, कर्म कराल तर तुम्ही देव तुमच्या झोलीमध्ये टाकेल. नाही, ते टाकलं जयच्या झोलीमध्ये. क्या बात आहे. सामना इथे जिंकतोय गावदेव झोली संघ आणि कोसला इथे परास्त करतोय. जबरदस्त मुकाबला. सेलिब्रेशन डीजे.
गैरवर्तणूक करू नका प्लीज. आपण निंबोलीला बघितलं असेल. गैरवर्तणूक करू नका प्लीज. निंबोलीला बघितलं असेल वरप संघाने काय केलं आणि क्षमा मागितली, माफी मागितली. बाद केलं जाईल, बाद डायरेक्टली आमच्या कमिटीकडून. नितीनजी मोरे सांगतात की तुम्हाला बाद केलं जाईल जर तुम्ही जर शिस्तबद्ध खेळ नाही दाखवला तर. जल्लोष बाहेर करा, मैदानामध्ये नाही. जल्लोष करू शकता पण तो गैरवर्तणूक अलाउड नाहीये प्लीज. तुमचा विचार केला जाईल. पुढच्या सामन्यामध्ये त्याची आम्ही उद्घोषणा करू. पण तो सामना जबरदस्त झाला. एकदा टाळ्यापेक्षा जो सामने टाळ्या वाजवा. काय सामना झाला क्रिकेटचा. बिग फाईट मॅच झाली. हाय व्होल्टेज ड्रामा झाला आणि व्होल्टेज वाढवलं या सामन्याने. लोकप्रियता वाढवली या स्पर्धेची या सामन्याने. स्टँडर्ड वाढवलं या सामन्या स्पर्धेचं. स्पर्धा आहे युवा सेना चषक 2021. राजू मोरे यांच्याकडून जयेशला 200 कॅश प्राइज आलेलं आहे. क्या बात आहे राजू मोरे सर, थँक्यू. अँड जयेश यू डन वेल. मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण जयेशला देतोय. जयेश यू आर द मॅन ऑफ द मॅच ऑल्सो. या फास्ट आपण व्यासपीठाकडे. परंतु बॅड लक टफ लक फार कोसले. तुम्ही सुद्धा चांगला खेळ दाखवला. तुमचं कौतुक केलं जाईल. तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आम्हा सर्वांकडून. नक्कीच आपण आपल्या मान्यवरांमध्ये श्याम वारगडे साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण जयेशला गौरवांकित करू. हे आपल्या व्यासपीठावरती ज्याने सुरेख परफॉर्मन्स दिलं, होत्याचं नव्हतं केलं आणि करून दाखवलं. मगाशीच म्हणालो की ठाकरे साहेबांचं वाक्य, करून दाखवलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात.